माननीय केसरबाई क्षीरसागर खासदार काळेकाळापासून आपण प्रचार केलेली आहे। 1990 मध्ये माननीय कैलासवासी मुंडे साहेबांकडे आम्ही प्रवेश केला आणि मुंडे साहेबांसोबत 90 ते आता 5 मिनिटांपूर्वी प्रवेशाने आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे। आमचा जीवन संघर्षमय वडवणी तालुक्यासाठी आंदोलन असो आणि सतत विरोधी पक्षात मांडे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं। अनेक संकट आली, अनेक विचार आले, पण आम्ही साहेबाची साथ सोडली नाही। घर फुटलं पण आम्ही साथ सोडली नाही। मुंडे साहेबांमुळे मला राजकारणामध्ये 10 पावलं मागे राहायची पाळी आली, तरी शेवटच्या थेंबापर्यंत जोपर्यंत साहेब जिवंत होते तोपर्यंत साहेब साठी इकडेही केसाचा तीळ मात्र शंका निर्माण झाली नाही। गेल्या 10 वर्षामध्ये साहेबाच्या दुःखानंतर पंकजताईचा कार्यकाळ सुरू झाला। या कार्यकाळामध्ये सरकार असताना 5 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केले, सरकार गेल्यानंतर 5 वर्ष काम केलं आणि आता मंत्री ताई असताना लोक सरकार नसताना बाहेर पडतात। आम्ही सरकार असताना बाहेर पडलो, मंत्र्याला सोडायची आम्हाला पाळी आली। याचं आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज आहे, आम्ही लोकांना सांगायची गरज नाही। या तालुक्याचा विकास करताना मुंडे साहेब असोत किंवा सुंदरराव सोळुंके साहेब असोत यांनी योगदान दिलेले। कोणावर कोणा व्यक्ती बोलायचं नाही। अनेक लोकांनी कार्यक्रम हा माजलगाव मतदारसंघाचा मर्यादित असल्यामुळं राष्ट्रवादीचे सगळ्याचे आम्ही टाकू शकलो नाहीत। याबद्दल कुणी राग आणायची गरज नाही, कारण हा कार्यक्रम माजलगाव विधानसभा पुरता आहे आणि मी पक्षात आता आलोय। यापूर्वी पक्षावर बोलायचा माझा काही संबंध नाही। त्यामुळं झालं गेलं इसरून नव्या जोमाने आता कामाला लागायचंय। माननीय प्रकाश दादा, अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा नव्या जोमाने सगळ्यांनी काम करून आपला उर्वरित विकास पार पडायचा आहे। माझी सगळ्या दादांना विनंती, दोन्ही दादांना, की आता यापुढं विकासाला आम्हाला तुमच्या सोबत आम्ही आहोत। तीळ मात्र इकडे तर प्रकाश दादाला माहिती, तिकडे जाणार नाहीत, दिलेला शब्द कधी तोडणार नाहीत।